नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्या ठिकाणी टॅलीमध्ये त्या ठिकाणी वर्किंग करत असताना कशा प्रकारे कंपनी क्रिएट केली जाते ते आज आपण या ठिकाणी कंप्लीट पाहणार आहे. त्याच्यामध्ये पहिलं काय करावं लागेल, आपल्याला टॅली प्राइम ओपन करावं लागेल. टॅली प्राइम ओपन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी चार कन्सेप्ट या ठिकाणी आपल्याला दिसतात. त्या पहिले चार कन्सेप्ट कोणते आहे ते आपण त्या ठिकाणी समजून घेऊ. त्यानंतर त्या ठिकाणी पुढे आपण काय वर्किंग करायचे ते आपल्याला त्या ठिकाणी समजून घ्यायचे. त्याच्यामध्ये पहिली कन्सेप्ट आहे कंटिन्यू इन एज्युकेशन मोड. म्हणजे तुम्हाला जर त्या ठिकाणी एज्युकेशन करायचं असेल, तुम्हाला जर टॅली शिकायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी कंटिन्यू इन एज्युकेशन मोडचा उपयोग करावा लागेल. त्यानंतर यूज लायसन फ्रॉम नेटवर्क. जर त्या ठिकाणी तुमचं लायसन जे आहे ते तुम्हाला नेटवर्कमध्ये यूज करायचं असेल तर या ठिकाणी यूज लायसन फ्रॉम नेटवर्कचा उपयोग करू शकता. रिएक्टिव्ह एक्झिस्टिंग लायसन म्हणजे त्या ठिकाणी तुमचं पहिले एखादं लायसन असेल आणि ते काही कालांतराने तुम्ही त्या ठिकाणी यूज करायचं सोडून दिलं असेल आणि पुन्हा त्या ठिकाणी तुम्हाला तेच लायसन यूज करायचं असेल तर त्या ठिकाणी रिएक्टिव्ह एक्झिस्टिंग लायसनचा त्या ठिकाणी उपयोग होईल. त्यानंतर ऍक्टिव्ह न्यू लायसन म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला नवीन लायसन जर घ्यायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही ऍक्टिव्ह न्यू लायसनचा उपयोग करू शकता. पण आपल्याला या ठिकाणी काय करायचंय की एज्युकेशन करायचंय, म्हणजेच काय करायचंय की आपल्याला त्या ठिकाणी टॅली आपल्याला शिकायचंय. त्यामुळे आपण या ठिकाणी जे काही वर्किंग करणार आहे ते कंटिन्यू इन एज्युकेशन मोड मध्ये त्या ठिकाणी आपण वर्किंग करणार आहे. ठीक आहे. इथे आल्यानंतर आपण अल्टर F3 चा उपयोग करणार आहे. इथे F3 चा उपयोग आपण त्या ठिकाणी करून आजची आपण जी पहिली कन्सेप्ट जी आहे कंपनी क्रिएशन ते आपण या ठिकाणी कंपनी क्रिएशन पाहणार आहे. आता कंपनी क्रिएशन करत असताना त्याचबरोबर या ठिकाणी सिलेक्ट रिमोट कंपनी पण आहे, स्पेसिफाय पाथ पण आहे आणि सिलेक्ट फ्रॉम ड्राईव्ह पण आहे. ठीक आहे. आता कंपनी क्रिएशन म्हणजे काय की त्या ठिकाणी तुम्हाला एखादी नवीन कंपनी क्रिएट करायची असेल तर या ठिकाणी तुम्ही नवीन कंपनी क्रिएट करू शकता. ठीक आहे. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्यानंतरची पुढची कन्सेप्ट काय की जर त्या ठिकाणी तुम्ही रिमोटवर एखादी कंपनी त्या ठिकाणी घेतली असेल तर रिमोट पण त्या ठिकाणी घेऊ शकता. म्हणजे त्या ठिकाणी एखादी दुसरी कंपनी तुम्हाला त्या ठिकाणी चालवायची आहे, तुम्ही या ठिकाणी रिमोट वरती घेऊ शकता. स्पेसिफाय पाथ एखाद्या ठराविक पाथला त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती कंपनी ओपन करू शकता. आणि त्या ठिकाणी सिलेक्ट फ्रॉम ड्राईव्ह तुमच्या ड्राईव्ह मध्ये जर तुम्ही दुसरीकडे कुठे एखादी पाथ करून त्या ठिकाणी ड्राईव्ह जर कंपनी जर ठेवली असेल तर त्या ठिकाणी तुम्ही एखाद्या ड्राईव्ह मध्ये जाऊन त्या ठिकाणी ती घेऊ शकता. ठीक आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे तुमची कंपनी सिलेक्ट करू शकता. त्यातला आज आपला महत्त्वाचा पॉइंट आहे कंपनी क्रिएशन. ठीक आहे. आता कंपनी क्रिएशन करत असताना आपल्याला सर्व बेसिक इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी टाकावी लागते. या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर पहिलं आपल्याला कंपनीचं नेम टाकायचंय. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला ज्या नावाने कंपनी क्रिएट करायची आहे त्या ठिकाणी आपल्याला नाव या ठिकाणी टाकायचंय. आपण या ठिकाणी ते नाव टाकणार आहे. ठीक आहे. मिलिंगला पण तेच नाव असेल. ऍड्रेस हा कधी पण त्या ठिकाणी पूर्ण टाकायचा आहे. तुम्हाला जो ऍड्रेस त्या ठिकाणी सांगितला जातो तो ऍड्रेस या ठिकाणी तुम्हाला पूर्ण ऍड्रेस टाकून द्यायचा आहे. तुमचं स्टेट त्या ठिकाणी टाकायचंय, कोणत्या कंट्रीमध्ये आहात, पिनकोड या ठिकाणी टाका 410 505. तुमचा टेलिफोन नंबर या ठिकाणी टाकायचा आहे 021 21 35 40. त्यानंतर मोबाईल नंबर टाका. फॅक्स नंबर असेल तर टाका, नसेल तर नाही टाकला तरी चालेल. या ठिकाणी तुम्हाला मेल आयडी टाकायचा आहे, तुम्ही तुमचा मेल आयडी या ठिकाणी टाकू शकता. त्यानंतर तुमची वेबसाईट या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे www.itcareer.com. त्यानंतर फायनान्शियल इयरची बिगिनिंग फॉर्म म्हणजे ज्या वर्षामध्ये तुम्हाला वर्किंग करायचंय. समजा तुम्हाला जर त्या ठिकाणी 21-22 मध्ये वर्किंग करायचं असेल तर जे वर्ष त्या ठिकाणी चालू होतंय ते चालूची डेट तुम्हाला त्या ठिकाणी टाकायची असते. म्हणजे जर तुमचं 21-22 वर्ष असेल तर त्या ठिकाणी ते 1/4/2021 ला चालू होईल. म्हणजे या ठिकाणी टाकत असताना तुम्हाला 1/4/2021 या ठिकाणी टाकायचे. जर तेच वर्ष तुमचं 22-23 असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी 1/4/22 डेट टाकायची आहे. आणि तेच जर वर्ष तुमचं 23-24 असेल तर तुम्हाला या ठिकाणी जी काही डेट टाकायची आहे ती 1/4/2023 टाकायची. म्हणजे तुमचं जे काही इयर चालू होतंय, इयर चालू होण्याची पहिली डेट या ठिकाणी टाकायची आहे. म्हणजे या ठिकाणी मला टाकत असताना 1/4/2023 टाकावं लागेल.
आता जे करंट इयर चालू आहे हे 23-24 चालू आहे, म्हणून या ठिकाणी 1/4/2023 या ठिकाणी टाकलं जाईल. आणि जसं फायनान्शियल इयर म्हणजे चालू वर्षाची डेट तुम्ही या ठिकाणी टाकली, त्याच प्रकारे त्या ठिकाणी तुम्हाला बुक्स बिगिनिंग फ्रॉम म्हणजे त्या ठिकाणी बुकची डेट पण या ठिकाणी सेम डेट ठेवायची आहे. जी डेट तुम्हाला वरती त्या ठिकाणी सांगितली गेलेली आहे ती डेट या ठिकाणी खाली घ्यायची आहे. एंटर करा. एंटर केल्यानंतर या ठिकाणी ऍक्सेप्ट करायची आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी तुमचे सगळे इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी पाहिजे. त्याच्यामध्ये पाहिलं तर व्यवस्थित तुमचं कंपनी नेम या ठिकाणी घेतलं गेलं पाहिजे. जे तुमचं कंपनी नेम असतं तेच तुमच्या मिलिंग वरती त्या ठिकाणी घेतलं गेलं पाहिजे. त्यानंतर ऍड्रेस व्यवस्थित त्या ठिकाणी प्रॉपर ऍड्रेस या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे. तुमचं त्या ठिकाणी स्टेट ज्या स्टेट मध्ये तुम्ही वर्किंग करता ते स्टेट या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी कंपनी कंट्री कोणत्या कोणत्या कंट्रीमध्ये वर्किंग करताय ते कंट्री या ठिकाणी टाकायचं आहे. पिनकोड असेल, टेलिफोन नंबर असेल, मोबाईल नंबर असेल, ईमेल आयडी असेल आणि वेबसाईट असेल, ह्या सगळ्या कन्सेप्ट या ठिकाणी तुम्हाला त्याच्यामध्ये व्यवस्थित टाकून द्यायचं. ठीक आहे. त्यानंतर पुढची कन्सेप्ट काय की फायनान्शियल इयर म्हणजे चालू वर्षाचीच त्या ठिकाणी जेव्हा चालू होईल तेव्हाची डेट या ठिकाणी टाकायची आणि बुक्स बिगिनिंग फ्रॉम जे तुमची फायनान्शियल इयरची चालू डेट असेल त्याच वेळेस त्या ठिकाणी तुमचं बुकची पण वर्किंग केली जाईल. समजले? अशा प्रकारे त्या ठिकाणी एंटर केल्यानंतर तुम्हाला पुढे यायचे. ऍक्सेप्ट केल्यानंतर एंटर करा. एंटर केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक मेसेज येतो. तो काय सांगितलं जातो की कंपनी क्रिएट सक्सेसफुली म्हणजे इथे आल्यानंतर तुमची कंपनी ही सक्सेसफुली क्रिएट झालेली आहे. पण त्याच्या खाली एक मेसेज दिला जातो इनेबल द फीचर्स ऍज पर युअर बिझनेस नीड म्हणजे तुम्हाला तुमच्या बिझनेस नुसार त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय की तुम्हाला जे काही फीचर्स आहेत ते त्या ठिकाणी इनेबल करायचे. ठीक आहे. आता त्या ठिकाणी वर्किंग करत असताना यामध्ये शो मोर फीचर्स मध्ये काही फीचर्स तुम्हाला भेटतात. त्यानंतर शो ऑल फीचर्स मध्ये पण त्या ठिकाणी तुम्हाला काही फीचर्स भेटतात ज्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी कॉस्ट ट्रॅकिंग असेल, कॉस्ट सेंटर असेल, इंटरेस्ट कॅल्क्युलेशन असेल, पेरोल असेल, हे वेगवेगळ्या प्रकारचं वर्किंग तुम्हाला त्या ठिकाणी त्या शो ऑल फीचर्स आणि शो मोर फीचर्स मध्ये भेटतात. पण त्या ठिकाणी काय सांगितलंय की त्या ठिकाणी इनेबल द फीचर्स ऍज पर युअर बिझनेस नीड म्हणजे तुमच्या गरजेनुसार त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचे ते फीचर्स त्या ठिकाणी ऍड करायचे. मला आता अकाउंटिंग आणि इन्व्हेंटरी मध्ये वर्किंग करायचे म्हणून या ठिकाणी मी अकाउंटिंग आणि इन्व्हेंटरी यस ठेवील आणि टॅक्सेशनला या ठिकाणी नो म्हणेन कारण मला टॅक्सेशन मध्ये वर्किंग करायचं नाहीये. एंटर करा. एंटर केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला यायचे जेव्हा तुम्ही या ठिकाणी गेटवे ऑफ टॅलीला त्या ठिकाणी येणार आहे. गेटवे ऑफ टॅली झाल्यानंतर तुमची कंपनी सक्सेसफुली या ठिकाणी क्रिएट झालेली आहे. आयटी करिअर कम्प्युटर इन्स्टिट्यूट या ठिकाणी ही कंपनी तुम्ही त्या ठिकाणी सक्सेसफुली क्रिएट केलेली आहे. ठीक आहे. थँक्यू.